विकासात्मक खर्च आणि गैर विकासात्मक खर्च, ह्यालाच उत्पादक आणि अनुत्पादक ह्या आपण कॅटेगरीत टाकू शकतो. ह्यालाच आपण उत्पादक प्रोडक्टिव्ह हा खर्च, ह्याला अनुत्पादक अनप्रोडक्टिव्ह म्हणजे काय, त्याच्या नावातच सरळ सरळ सरकारने केलेला खर्च जर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असेल तर त्यातून काहीतरी विकास होईल का नाही, म्हणजे डेव्हलपमेंटसाठी केलेला म्हणजे कुठला खर्च, विकासात्मक खर्च. म्हणजे याच्यामुळे काय होणं अपेक्षित आहे, रोजगार मिळते. काय होणं अपेक्षित आहे, सगळे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडले पाहिजे का नाही, म्हणजे डेव्हलपमेंट होईल. तर म्हणायचं विकासात्मक खर्च, त्याला म्हणायचं उत्पादक खर्च, काहीतरी प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी होतीये. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट ज्याला आपण संरक्षणावर होणारा खर्च म्हणू, व्याजावर होणारा खर्च म्हणू, असे खर्च हे कशात टाकले जातात, अनुत्पादक किंवा बिगर विकासात्मक खर्च. हे इथं संरक्षण, युद्ध, व्याज, प्रशासकीय खर्च किंवा असे काही घटक आहेत. त्यातही व्याज आणि संरक्षणावर होणारा खर्च हा कसला आहे, अनुत्पादक खर्च आहे. तरीही आपला सर्वोच्च खर्च नियर अबाउट ह्याच्यावरच होतो, तो नाईविलाज आहे. हे परत बायफर्गेशन आयोगाने विचारलंय, उत्पादक आणि अनुत्पादक. आता खाली आला तर योजना आणि बिगर योजना, स्कीम एक्सपेंडिचर आणि अदर दॅन स्कीम, ह्याच्यात काय फरक आहे. म्हणजे उदाहरणार्थ मला 100 किलोमीटर रस्ते बांधायचे, तर त्यामध्ये 30 किलोमीटरचा मी असा काही स्कीम काढून तो रस्ता बांधायचा ठरवलाय, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना किंवा अजून कुठलं काही असेल, सागरमाला, भारतमाला, सागरमाला येत नाही, भारतमाला. सागरमाला कशासाठी आहे, पोर्टसाठी आहे. भारतमाला कशासाठी आहे. सो अशी काही स्कीम काढली आणि त्याच्या मार्फत मी काही रस्ते हे केलेत. पण भारतातले सगळेच रस्ते काही स्कीमच हे केले जातात का, त्याला ठराविक मंत्रालय देऊन टाकले ना, तू तेच काम कर, रस्ते बांधायचं. मग इथं जे खर्च अलोकेट केला एखादी स्कीम तयार करून, त्याला काय म्हणायचं, योजना खर्च. आणि त्याच्या व्यतिरिक्त जो खर्च आहे त्याला काय म्हणायचं, बिगर योजना खर्च. दॅट्स इट. कुठल्याही योजनेसाठी केलेला खर्च, हे बायफर्गेशन. हे एवढं का सांगितलं, आता तुम्हाला फॅक्टवर असा प्रश्न येऊ शकतो, हे सगळं कधी काय बंद केलं, काय चालू केलं, 1886-87 पर्यंत. आता महसुली भांडवली आहेच आहे, पण त्यासोबत काय होतं, हे फक्त तिथं सरकार जे काही डॉक्युमेंट तयार करतं ना, त्याच्यात केलेले बदल येते, त्यावेळेला सरकारला जे वाटले ते. परत 86 पासून 17-18 पर्यंत हे तर असणारच आहे, पण त्यासोबत काय केलं, नियोजित आणि बिगर नियोजित, म्हणजे प्लॅन एक्सपेंडिचर आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर. आता हे काय, आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना. सो त्या आर्थिक नियोजना अंतर्गत नियोजन ठरवून जे केलेला खर्च आहे त्याला काय म्हणायचं, नियोजित खर्च. बरं, सगळाच खर्च काय नियोजन करून असतो का, सो बाकीचा बिगर नियोजित खर्च. बर, मग आता पंचवार्षिक योजना कंटिन्यू आहेत का, नियोजन आयोग कंटिन्यू आहे का, म्हणल्यानंतर ह्याचा काही संबंध आहे का मग खर्चाचं वर्गीकरण करण्याचा. म्हणून हा खर्च कधी बंद करण्यात आला, लास्ट पंचवार्षिक योजना 12वी कधी संपली, कळालं का, पाठ करायची गरज आहे का, आता लिंक लागली, हे असं इथं का. आणि मग पुन्हा 17-18 पासून इथं काय, योजना आणि योजनेचा खर्च. आता हे वेगवेगळ्या स्वरूपातील मांडणी सरकार त्यावेळेला बदलत असतं.